मोदींचे भाऊ प्राईम मिनिस्टर आहेत का, असंही प्रश्न विचारतो व्यवहारातले. कलाम साहेबांचे भाऊ राष्ट्रपती झाले का, सचिनचा भाऊ क्रिकेटर झाला का, नाही. वेगळं म्हणजे मी त्यांना कमी लेखत नाही, एव्हरीबडी इज युनिक, प्रत्येकजण वेगळा हे पहिलं लक्षात ठेवा आणि त्याला सपोर्ट करा. हे सगळ्यात महत्त्वाचं. मुलांच्या आपली स्वप्न त्यांच्यावर लादायची नाहीत आणि मुलांशी संवाद आहे. असं सायन्स सांगते 5 वर्षापर्यंत लाड करावा, 5 ते 15 शिस्त लावावी, 15 ते 25 फ्रेंडली वागावं आणि नंतर पूर्ण स्वातंत्र्य द्यावं. फ्रेंड नाही झालं तरी फ्रेंडली तर वागता येईल, मित्रासारखं वागावं. म्हणतात ना पायातली वाहन बसायला लागल्यावर तो आपला मित्र झाला, कुठलंही वाहन घेऊन पळते मागं, असं होता कामा नाही, लक्षात घ्या. त्यामुळे मुलांच्या बाबतीत, पती पत्नीच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे स्त्रियांची सुद्धा जबाबदारी, मी असं फक्त पुरुषांसाठी बोलत नाही. काय कोविड आहे, व्यवसायातले चढ उतार आहेत, नोकरी जाणं आहे, अशा वेळेला तुम्ही ज्या लग्नात अनाभाका घेतल्या होत्या, दुःखात 7 दिन सुखात 7 दिन, त्या कळल्या नाही संस्कृतमध्ये असल्यामुळे. ते बच्ची काय म्हणतोय आपल्या काही लक्षात आलं नाही आणि आपलं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. आपण अंतरपटात तिथं टाचा उचलून पलीकडे बघत होतो की हिला बघून 1.5 महिना झाला, आता कशी दिसते बघूया एकदा परत. म्हणजे सांगण्याचा हेतू काय लक्षात घ्या तुम्ही, की जी वचनं, जे प्रॉमिसेस आपण लग्नात देतो, घास भरवताना व्हिडिओ काढतात, बरं काढतात कशासाठी, असं आयुष्यभर राहा, असं घडत नाही ना. कारण शहाणपणाचा अभाव हे त्यातलं मुख्य कारण आहे. आणि म्हणून पहिल्यांदा इगो घालवा. आणि इगो घालवायचा म्हणजे कोण असतो आपण, खरं सांगायचं म्हणजे जरी परमेश्वराचे आपण रूप असलो तरी आपल्याला 80-90 वर्षाचं काय 100 वर्षाचं ॲग्रीमेंट, आणि ते पण 1 साइडेड आहे, त्याच्या हातात आहे किती दिवस चालवायचं. म्हणून संत सांगतात ना श्वास मोजून दिले, एक्झॅक्टली तसं आहे. म्हणून आपण हे करत असताना काय केलं पाहिजे, तर आपला अहंकार चेपला पाहिजे आणि समोरच्याचा जपला पाहिजे. आत्ता जर मी पुरुषांना इथं हात वर करायला लावला की खरंच आपलं घरात चुकलं असलं आणि तुम्ही कर्त्याच्या भूमिकेत आहात, तर चुकल्यावर कुटुंबातल्या सदस्याला म्हणजे पत्नीला, मुलांना, कुणालाही, किती लोकांची तयारी सॉरी म्हणायची. एकच हात वर झाला, एक हात एवढ्या हॉलमध्ये, आत्ता दुसरा, आता कॉपी होत राहील. पहिल्या क्षणाला हात वर काय त्यात कौतुक करणं जमत नाही, क्षमा मागणं जमत नाही, चुकलंय म्हणणं जमत नाही, मिऱ्या वाटेल. आता घरात मिक्सर आहे, ग्राइंडर आहे, मिऱ्या कशाला वाटेल. पण हा मोठा सगळ्यात प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम आहे चार्ज सोडण्याचा. म्हणजे आता जास्ती मला पेन्शनरच्या गटाकडे निघालेले लोक दिसत आहेत. चार्ज सोडायला शिका. बघा तुम्ही शाळेत ज्यावेळेला पोराला आई घेऊन जाते त्यावेळेला ते पोरगं तिचं बोट सोडत नाही, त्यात बसायची तयारीच नसते. शाळेत बळे बसावं लागतं. आणि ते पोरगं ज्यावेळेला मोठं होतं आणि नवीन मॅडम घरात आणतं त्यावेळेला आई त्याचं बोट सोडायला तयार होत नाही. बदलला, बैल झाला, पहिला तांब्या भरून घेत नव्हता, आता तिला नाश्ता मागतोय, तिलाच जेवायला मागतोय. तरुण आहे, आकर्षण आहे, असणारच की, त्यात काय वाद. नॅचरल आहे हे, स्वीकारायला शिका. ICU ॲडमिट केलं तरी चाव्यांचा जुडगा कमरेलाच. ते डॉक्टर सांगतात गार पडले, आता हे बाजूला काढा, ICU नको आहे. सांगण्याचा हेतू लक्षात घ्या तुम्ही. आपल्याला जसं ऑफिसमध्ये बदल्या झाल्यावर चार्ज हँडओव्हर करतात ना, बरोबर ना, हँडओव्हर करतात एकमेकाला. म्हणजे आता तुमच्या नगरपालिकेचं मला कौतुक वाटलं, 3 वर्ष स्वच्छता पारितोषिक मिळालं आहे, सलग 3 वर्ष. टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. आणि वसुंधरा अभियानाचा तो पण पुरस्कार. स्वच्छ, आता जसं शहर स्वच्छ तशी मनं स्वच्छ झाली पाहिजेत. आत बाहेर निर्मळ झालं पाहिजे आपण, आत एक बाहेर एक. सगळ्यात प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला सांगतो मी. संत ज्यावेळेला एखादे विधान करतात त्यावेळेला विज्ञान ते तपासून बघतं की हे सगळं बरोबर आहे का. विज्ञानाला काय लागतं, पुरावा लागतो, बरोबर. आत्ता अब्जावधी पेशींचं आपलं शरीर बनलेलं आहे आणि ज्यावेळेला संत म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, भेदाभेद करू नका, जातीवरनं, धर्मावरनं, उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असलं काही करत बसू नका, ही संतांची शिकवण आहे. ते म्हणतात सगळं जगत विष्णुमय आणि सगळे विष्णूचेच अवतार आहोत आपण, ही संतांची अपेक्षा आहे. आणि विज्ञानाला काय वाटतं, हे असं कसं काय म्हणतात, सगळे तर वेगळे आहेत. मग विज्ञान शोधतंय की आता तुकाराम महाराजांचा 350 वर्षापूर्वीचा डायग्नोसिस काय आहे बघा. ते म्हणतायत खवळलिया कामक्रोधी अंगी भरती आदिव्याधी. आपल्यातले विकार खवळले की आदिव्याधी म्हणजे, व्याधी म्हणजे शारीरिक रोग आणि आधी म्हणजे मानसिक रोग बळावतात, असं तुकाराम महाराज म्हणून गेले. आता विज्ञान ते शोधतंय की हे काय, असं का म्हणाले ते. तर आत्ता ह्या सायकोसोमॅटिक डिसिजेसमध्ये, मनोकायिक आजारांमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की अब्जावधी पेशींचं संघटन म्हणजे शरीर आहे. आणि
तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शरीरात समान पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, सगळं सेम आहे. म्हणून ते म्हणाले आपण परमेश्वराची लेकर आहोत. म्हणून ते म्हणतायत ब्रह्मांडी ते पिंडी असं ते म्हणतायत. तर विज्ञान असं शोधायला लागलं की नक्की काय घडतंय. कारण त्यांना कळे ना, कॅन्सर का होतोय माणसाला, हार्ट अटॅक का येतोय, नक्की काय घडतंय. वास्तविक हार्ट तर फार दणकट आहे, अतिशय बळकट आहे आपला हार्ट. म्हणजे हार्टचे स्नायू इतके मजबूत आहेत की जितके आपल्या पिंडरीचे सुद्धा नाही आहेत, इतके कडक आहेत. मग होत आहे काय नक्की. तर त्यांच्या असं लक्षात आलं की जर आपण परमेश्वराची लेकर आहोत असं संत म्हणतायत, तर आणि आपल्या पेशींचे सगळे गुणधर्म समान आहेत, तर आपण ज्या वेळेला एकमेकाचा द्वेष करतोय, हेवा करतो, मत्सर करतो, त्यावेळेला आतल्या पेशींचा गोंधळ उडतो. आणि आता पूर्वी ते म्हणायचे ब्रेनमध्ये मन आहे, आता ते म्हणतात अख्खं सगळ्या पेशींमध्ये मन आहे. सिद्ध झालं आता ते. आणि त्यांना असं लक्षात आलं की पेशी ज्या वेळेला दुसऱ्या व्यक्तीचा, म्हणजे आपण ज्यावेळेला दुसऱ्या व्यक्तीचा द्वेष करतोय, हा पुढे गेला, मी जास्त करतोय, 2 नंबरवाला आहे, अमक आहे, काय काय जे आपण म्हणत बसतो, तर आपल्या पेशी आतमध्ये गडबडतात. हे काय चाललंय नक्की. कारण त्यांचा मूळ स्वभाव जो आहे तो ईश्वराचा स्वभाव आहे. प्रेमळ असणं, स्नेह असणं, एकमेकात आपुलकी असणं, जिव्हाळा असणं, हा बेसिक स्वभाव आहे. आणि त्यांची गडबड अशी होती की हे नक्की काय चाललंय. आणि मग इतर पेशींचा त्यांचा द्वेष करता करता त्यांची हॅबिट अशी तयार होती की ते आत एकमेकाचा द्वेष करायला लागतात आणि त्याच्यातून आजार उद्भवत आहेत. बघा, हे सायन्सला तर मान्य झालं. हे सगळं ते शोध घेत आहेत की हे नक्की काय घडत आहेत. म्हणून कुणाचाही द्वेष न करणं, कोणाचाही मत्सर न करणं, हेवा, दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटणं, बस तुम्ही संतच झाला. आपली आपण परीक्षा घ्यायची. गोंदवलेकर महाराजांना एकदा एका साधकाने विचारलं होतं, माझी प्रगती झाली कसं ओळखू. म्हणले मंडळीला विचारायचं. परमार्थातली प्रगती विचारायची कुणाला, मंडळीला. म्हणले का. मग बाहेर तुम्ही चांगलंच वागणार, इलाजच नाही. नगरपालिकेत गेल्यावर गप्पच बसावं लागते की त्याला काय इलाज आहे. घरात गप्प बसता काही महत्त्वाचं आहे. मग हे आपल्यात एकमेकात तपासून बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून अपेक्षा धरू नका, अहंकारी अजिबात होऊ नका. अहंकारासाठी मला नेहमी सूर्यनारायणाचं उदाहरण द्यावं वाटतं. सगळ्या त्रैलोक्याला प्रकाश देण्याची ताकद आहे आणि देतोय. मग मी सहज बसल्या बसल्या MSCBची ह्यांची तुलना करत होतो सूर्याची. कधी लाईट बिल आलेलं नाही, कधी मी प्रकाश देतोय म्हणून म्हणा असं म्हटलेलं नाही, कुठं पाटी लावायला लावली नाही. बँक लगेच लावायला लागते, हायपोथिकेटेड टू बँक ऑफ अमुक अमुक, तुमच्या लोनने आम्ही घर बांधलेलं आहे. तिथं तसलं काही नाही. माझ्या सौजन्याने सुद्धा म्हणू नका, प्रकाश देण्याचं काम चालूच आहे सतत. आणि मग ते कुणामुळे चाललंय, ते तर मुळात परमेश्वरामुळे चाललंय. संत म्हणतायत, वेदासी बोलणे तुझ्या सत्ते, सूर्यासी चालणे तुझ्या सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी, म्हणून मी शरण आलो. मी शरण का आलो देवाला, सगळं त्याच्यामुळे चाललंय. मग तिथेच असा गर्व नाही. आपल्याला कशाला पाहिजे गर्व, कसला गर्व. आता मला जर VT स्टेशनवर उभा केलं, कोण ओळखेल का. आणि मी म्हणायचं, मी ना, तुम्हाला माहिती का कराडला माझं व्याख्यान झालं. अरे कसलं काय, किती आले किती गेले त्याचा काय विचार केले. लक्षात घ्या तुम्ही, कोण आपण कोण आहोत. काय काय लोक तर फोनवर म्हणतात कळलं नाही का कोण आहे. आता कसं काय, कसं काय कळणार कोण बोलतोय ते, काय ओळखायला काय साधन काय मला सांगत. आणि म्हणून अहंकार नको, अपेक्षांचं ओझं नको. मी आणि माझं हेच खरं ओझं आहे. अत्रेंची एक कविता आहे, त्यात ते म्हणतात की बाहेर मोठा महाल आहे पण आत चिंतेचा हमाल आहे. ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. चिंताग्रस्त झालो आपण आणि चिंतेने रोग निर्माण होत आहेत. म्हणून चिंतन हा चिंतामणी आहे, चिंतन हा कल्पवृक्ष आहे, चिंतन ही कामधेनू आहे. चिंतन सुधारलं की तुमचं लाईफ सुधारलं, अख्खं लाईफ सुधारलं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून चिंतनावर लक्ष ठेवा, आग्रही राहू नका. आग्रह सगळ्यात दुष्टग्रह आहे. मी म्हणतो असंच झालं पाहिजे, मी म्हणतो असंच झालं पाहिजे. आता सुद्धा बघा ना किती पक्ष झाले, कळणच काय. त्या चांदणी चौकातल्या रिंग रोडसारखं झालं. आपल्याला वाटतं हे मुंबईला चाललं, ते जातं इकडे भोगावलं. का घोळ झाला, कळणच काय की कोण. म्हणजे शेवटच्या मुलाखतीत विचारायचं तुम्ही कुठे आहात आत्ता, अशी परिस्थिती. आता 2 तासापूर्वी कुठे होता मला नाही माहिती, पण आत्ता तुम्ही कुठे आहात, ही परिस्थिती आज निर्माण झाली सर. मग आता ह्याचासुद्धा मूळ कशात आहे, आपल्या थॉटमध्ये. आपण निवडणुकीची प्रक्रिया अशी झाली पाहिजे की तिथं पैसे नाही लागले पाहिजेत, अति खर्च नाही लागला पाहिजे, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. त्याचं सायकल आहे ना, ते त्याचं मूळ तिथं आहेच. म्हणून सद्गुरू नेहमी म्हणायचे, ध्वनी प्रदूषण, अन्न प्रदूषण, हवा प्रदूषण सगळ्यावर मार्ग आहेत, पण खरं त्या सगळ्यांच्या मुळाशी विचार प्रदूषण आहे, थॉट पोल्युशन आहे. माणसं नीट विचारच करत नाही. म्हणून
विचार आपले सगळ्यांच्या प्रति बदलायचे आणि त्याची सुरुवात फॅमिलीपासून करायची. एक इंग्लिश फिलॉसॉफर म्हणतोय, ॲज यू अल्टर युअर थॉट्स टुवर्ड्स थिंग्स अँड अदर पीपल, द थिंग्स दॅट अदर पीपल विल अल्टर टुवर्ड्स यू. द डिव्हिनिटी दॅट शेप्स युअर एंड्स इज इन युअर ओन सेल्फ. ऑल दॅट यू अचीव इज द डायरेक्ट रिझल्ट ऑफ युअर ओन थॉट्स. तुमच्या विचारांचा परिणाम म्हणजे आपलं जीवन आहे. आत्तापर्यंत आपण काय विचार केले असं जीवन आपलं आहे. आत्ता काय करतो ह्याच्यावर आपलं पुढचं भवितव्य आहे. म्हणून मुलांना मोठे विचार करायला शिकवा, मोठी स्वप्न बघायला शिकवा आणि तुम्हीसुद्धा मोठी स्वप्न बघा, मोठे विचार करा. तुम्हाला माहिती आहे माणसाचं वय किती असतं? आता सध्या हे चाललं आहे सध्या, म्हणजे एक निष्कर्ष असा आला आहे की तुम्ही म्हणजे बायोलॉजिकल नाही म्हणत, शरीराचं वय वाढत राहणार, नो डाऊट, ते काय आपल्या हातातली गोष्ट नाही. पण तुमचं वय किती असं म्हणल्यावर तुम्ही समजता तेवढंच तुमचं वय आहे. म्हणजे काय, तर एखादा 30शीत स्वतःला म्हातारा समजत असेल तर तो म्हाताराच आहे, आणि एखादा 80शीत स्वतःला तरुण समजत असेल तर तोही तरुणच आहे. तुमची हे काय, आणि त्याला पुरावा काय दिला आहे त्यांनी की यू बिकम प्रिसाइजली लाईक दॅट विच यू इमॅजिन हॅबिच्युअली युअर सेल्फ टू बी. तुम्ही तुमच्या मनात जी तुमची प्रतिमा आहे तशीच तुम्ही बनता, वेगळं काही करता येत नाही. आणि ते पुढे जाऊन म्हणतायत की नो बडी कॅन गो एनी हायर दॅन ही थिंग्स. माणूस त्याच्या विचाराच्या पुढे जाऊच शकत नाही, जाऊच शकत नाही. म्हणून नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स असं म्हणलं आहे. मोठ्या विचारांनी मन भरून आणि भारून टाकायचं, सगळं चित्र बदलेल, सगळं चित्र बदलेल. आपल्याला संस्कारच असा केला की मोठा विचारच करायचा नाही. आता बघा, चहावाल्याचा मुलगा प्राईम मिनिस्टर आहे म्हणतात आता, बरोबर आहे. आता आपल्याला हिस्ट्री माहीत नाही पण ऐकलं आहे ते मी सांगतो मला. म्हणजे कुठल्या कुठं गेलं ही परिस्थिती. अब्दुल कलाम साहेब, नावाड्याचा मुलगा राष्ट्रपती पदापर्यंत जातो. म्हणजे परिस्थितीचा काय संबंध आहे का? परिस्थितीचा विचार न करता मनस्थिती बदलल्यावर परिस्थिती समोरची आपोआप बदलते. जसं फिल्म बदलली की पडद्यावरचं चित्र बदलतं, रीळ बदलल्यावर, तशी परिस्थिती आहे. तुम्ही हे फिल्म बदला, समोरचं चित्र बदलेल, विचारांची फिल्म. आणि स्वतःला अंडर एस्टिमेट करायचं नाही. हेल्थ एकदम छान आहे. अहो, घरी जेवायला बोलवायचं असलं तरी कसे बोलवतात माहिती आहे का? या ना गरीबाकडे जेवायला. काय करणार तर चांगलं सगळं, अलंकार हॉटेलपेक्षा भारी, पण म्हणताना काय म्हणणार? या ना गरीबाकडे जेवायला. असं का? वचने केम दारिद्र्यता. बोलण्यात दारिद्र्य नको, विचार करण्यात दारिद्र्य नको. म्हणून हे सगळं जे आहे ना, हे तुमच्या विचारावर सगळं अवलंबून आहे, हे पहिलं लक्षात घ्या. अविश्वास हा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. जे जॉब करतायत आता कॉर्पोरेट लाईफमध्ये काय चाललं आहे सध्या, बघताना मुलगी सुंदर पाहिजे म्हणायचं, आणि सुंदर मुलगी जॉब करायला लागल्यावर विश्वास मात्र राहील. हे संघर्ष कसा चालणार? हा मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. विश्वासाने संसार चालतो, अविश्वासाने संसाराला तडे जातात. त्यामुळे विश्वास, आपलं बॉन्डिंगच इतकं पक्क ठेवा की काय घडलंच नाही पाहिजे, चुकीची विचार करण्याची सवयच नाही झाली पाहिजे, कुठं लक्षच गेलं नाही पाहिजे. पुण्यात एक मुलगा शिकत होता, बाहेरगावचा आहे, त्या गावाचं नाव मी सांगत नाही, पण पुण्यापासून 200 किलोमीटर आहे. त्याला मित्रांनी आग्रह केला की आज आपली पार्टी आहे, तुला घ्यावं लागेल काहीतरी. काय घ्यावं लागेल आता मी सांगायची गरज नाही. असं काही कुणी ताकाचा आणि लस्सीचा आग्रह करत नसतं, बरोबर आहे. मग त्या मुलाचं वाक्य मला फार आवडलं. एक पोरगा त्याला काय म्हणला, तुझं घर इथनं 200 किलोमीटर आहे, कोण बघायला येते का इथं, तू काय करतोय ते घे ना, सगळ्याचं कशाला मन मोडतो. हे भारी, फार मन मोडणं बिडणं ते संस्कार असतात भारी ते. तर तो पोरगा जे म्हणला ते वाक्य ऐकण्यासारखं आहे. तो काय म्हणला माहिती आहे का, घेतली असते रे, पण घरच्यांनी विश्वास ठेवलाय ना. बघा, म्हणजे त्याला त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही. त्यामुळं संसारात सुद्धा पती पत्नीमध्ये, घरातल्या सगळ्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल विश्वास असणं फार महत्त्वाचं आहे. आणखी संसारातल्या आपल्या कुटुंबातला मोठा शत्रू म्हणजे गैरसमज. सहज आपण गैरसमज करून घेतो आणि तो गैरसमज काढायला दुसऱ्याची अपॉइंटमेंट करतो. ही आणखीन गंमत आहे. आता त्याला आपलं बघवतंय का नाही ही शंका पुन्हा. त्यामुळं गैरसमज झाला तर स्वतःच बोला. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. एक जणाची ऑफिसमध्ये भांडणं झाली बॉस बरोबर, फार जोरात झाली अगदी. त्यामुळं त्या मनस्थितीत तो घरी आला. बरं, आता आपल्याला हे सगळं ओझं घेऊन फिरायची सवय, ऑफिसातलं घरी, घरचं ऑफिसात. तो घरी ते ओझं घेऊन आला आणि घरी नेमके त्या दिवशी सासू सासरे आले होते, म्हणजे बायकोचे आईवडील आले होते. आणि हा आपला जाऊन आपले कपडे बिपडे बदलून कॉटवर पडला. आणून दिलेला चहा गार होता तरी तसाच पिला, पडून राहिला. त्या दिवशी त्यांचा मुक्काम झाला. सकाळी उठून त्यांना कुठे डॉक्टरकडे जायचं म्हणून ते गेले आणि तसेच तिकडून गावी गेले. बायकोला काय वाटलं, तुम्हाला काय अंदाज आहे, काय वाटलं असेल?
सगळ्यांचं उत्तर बरोबर हेच येणार, माझे आई वडील आलेलं आवडलं नाही, त्याच्यामुळं हा गप्प होता. आता त्यांनी पण आल्यावर सांगितलं नाही की असं झालं ऑफिसमध्ये, हिने त्याला काय विचार नाही. मनात काय म्हणणार, आता तुझी येऊ दे, त्यांना कसं पळून लावायचं मी बघते. सांगण्याचा हेतू नीट लक्षात घ्या तुम्ही. गैरसमज ताबडतोब निराकरण करा त्याचं, जास्त हे ठेवू नका. आणि दुसरी गोष्ट, समाधानी, मगाशी आम्ही गप्पा मारत असताना ही मंडळी आता जे समोर बसले त्यांना मी सांगितलं, ते हॅपीनेस इंडेक्स जो आहे आपला, त्याच्यामध्ये 146 देशांचा सर्वे झाला. भारताचा क्रमांक 136वा आहे. आपण गप्पा मारतो कसल्या मोठ्या, अगदी आम्ही विश्वगुरू होणार वगैरे वगैरे, आम्ही महासत्ता होणार, सगळ्यात जास्त संत ह्या देशात झाले, सगळ्यात देवाचे अवतार ह्या देशात झाले. आपण काय शिकतो त्यातून, त्या कथातून आपण काय शिकतोय का? माणसातून देव घडतो आणि आपण बोलताना म्हणतो देव माणूस होतो. तुकाराम महाराजांचंच वचन आहे, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणजे काय, अहंकार वजा झाला की उरला देवच. पण असं वागता येते का आपल्याला? नाही करता येत आपल्याला. मग आपला 136वा क्रमांक का जातोय? आता तुम्ही म्हणाल माणसातून कसा देव होतो, त्याचं उदाहरण सांगतो. कृष्णाला काय मानता तुम्ही? भगवान श्रीकृष्णाला कोण आहे तो? देव आहे का माणूस आहे? काय वाटतं तुम्हाला, कोण आहे तो? देव आहे तो. देव, कृष्ण देव आहे. कृष्णाचे आई वडील कोण आहेत? मानव आहेत. ज्या आत्याने सांभाळलं ती आत्याचा नवरा म्हणजे यशोदानंद, ते कोण आहेत? मानव आहेत. आणि मामा, मग एकाच फॅमिलीत इतका घोळ कसा काय बाबा? भाचा देव, मामा राक्षस आणि आई वडील माणसं, हे काय प्रकार आहे? म्हणजे देव कर्माने होतो. आपण आपल्याला उपयोगी पडणाऱ्या माणसाला म्हणतो, आपण आपल्या उपयोगी पडणाऱ्या माणसाला काय म्हणतो? अहो देव माणसासारखा भेटला हो. पोरीचं लग्न जमलं आणि ते म्हणलं आहेत माझ्याकडे पैसे, देऊ का तुम्हाला काय लागणार असलं, तुम्हाला जमेल तेव्हा द्या. देवासारखा धावून आला. नवे नवे देवच आला, फक्त त्याच्या रूपाने आला. हा फरक लक्षात घ्या. म्हणून आपण तसं म्हणतो. त्यामुळं देव होणं हे माणसातच अवलंबून आहे. आणि समाधानी राहायला शिका, सॅटिस्फाईड, आनंदी राहायला शिका. काय झालं आहे, हाव आणि धाव या कात्रीत आपण सापडलो आहे, अक्षरशः कात्रीत सापडलं. म्हणजे कधी तुमच्यापैकी जर मी तुम्हाला आता प्रश्न विचारला की किती पैसे असल्यावर तुम्हाला वाटेल की आता बाद झालं, कोण आहे असं सांगेल? हात वर करेल मला की एवढी रक्कम, एवढी अमाऊंट झाल्यावर मी इथनं पुढं काही करणार नाही, बस ह्या दिवशी मी एंड, मी इथनं पुढं काहीच काम करणार नाही, असं कोण आहे आता इथं? एक सुद्धा सापडणार नाही, एक सुद्धा नाही. अगदी आत्ता 70 75 असले तरी म्हणतील बरोबर आहे तुम्ही म्हणता, पण जरा नातीचं लग्न होऊ द्या, हां मग तिथनं पुढं मोकळाच आहे. हे कधी मोकळं होणं हा प्रकार नाही. संपत्तीला कुठलीही सीमारेषा नाही की इथं मी थांबा म्हणतोय का? नाही, थांबायचं नाही आहे. पण एक लक्षात घ्यायचं, लाईफ इज टू शॉर्ट. आयुष्याचा काहीही भरोसा नाही. मी असं म्हणू शकतो का की उद्या मला समजा कुणाचा तुमच्यापैकी फोन आला की आम्हाला लेक्चर आवडलं, तर मी फोन घ्यायला नक्की असेन असं मला देता येईल गॅरंटी? कुणालाच देता येत नाही आपल्यापैकी. मग इतकं बेभरोशाचं असताना सुद्धा किती आनंदात जगलं पाहिजे हे कळलं पाहिजे आपल्याला. एकनाथ महाराजांच्याकडे पैठणमध्ये एक बाई आपल्या नवऱ्याला घेऊन आली होती. चांगला व्यापारी होता. म्हणले ह्यांना जरा 2 गोष्टी सांगा, तुम्ही सगळ्याला सांगता, ह्या नाही सांगा. अरे काय, सारखे भांडतात, घरात भांडणं, त्या देणेकरी का काय असतात ना, ते व्यापार म्हणल्यावरती कस्टमर सप्लाय सगळ्याशी भांडणं, सारखं कटकटीत. म्हणले ह्यांना जरा शांत राहायला सांगा. आता एकनाथ महाराज हुशार होते, ते म्हणले आता सांगितलं असतं, पण काय आता ह्यांचे 2च आठवडे राहिले, आता किती त्याची अंमलबजावणी तरी किती करणार, टिकणार तरी किती दिवस, आता सांगून तरी काय उपयोग आहे? कारण आयुष्यात 2 आठवडे राहिले. दोघे हादरले, एकमेकांकडे बघून रडायला लागले दोघं, की कसं होणार आपलं आता. जा म्हणले तुम्ही, आता मला दुसरं काम आहे, परत बघू आपण. मग गेल्यानंतर मध्ये 10-12 दिवस राहिले घरी आणि 2 दिवस शिल्लक असताना आले आणि त्या बाईने हात जोडले महाराजांच्या पुढे. म्हणले काहीतरी करा की, आता एवढं तुम्ही देवाचं करताय, एवढे मोठे संत आहे, जरा वाढवा की यांचं आयुष्य वाढवा. म्हणले का? 10-12 दिवस झालं लय चांगले वागतात, इतके चांगले देवासारखे वागतात अहो, कुणाला 1 नाही 2 नाही, शांत जगता जेवण नाही. मग महाराज म्हणले बसा आता तुम्हाला सांगतो मी. म्हणले काय असतं, आम्ही लोक आहे ना देवाचे भक्त, आम्ही सगळी पुढची रिझर्वेशन आधीच करून ठेवलेली असतात आणि ह्या प्रवासाची आम्हाला पूर्ण कल्पना असते. त्यामुळं दिवसभर रामाचं स्मरण करत असलो तरी एकदा तरी आम्ही यमाचं स्मरण करतो की आपल्याला एक दिवस जायचं आहे, आणि त्यामुळे आम्ही नीट वागत असतो. आणि तुम्ही काय करता, तुम्ही अमरपट्टा घेऊन आल्यासारखे वागता.
आता तुम्हाला सांगतो की 2 दिवस वगैरे राहिलेले नाही, ते भरपूर जगणार आहेत. फक्त त्यांना म्हणले की आता पलटी मारू नका परत. अरे अजून 25 वर्ष राहिलेत म्हणलं आता गोळ घालायला हरकत नाही, असं नको. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायची, हे जे यमाचं स्मरण म्हणजे काय, तर प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण शेवटचा आहे अशा धारणेतनं माणूस जगला तो भांडल का? कोर्ट काय, कचेरी काय, आजारपण सुद्धा नाही. तुम्हाला सांगतो, हे जे मनोकायिक आजार आहेत ना बिना जंतूचे, ते सुद्धा जवळ फिरकणार नाहीत. तुम्ही फक्त आनंद द्यायला शिका, फक्त आनंद वाटत राहा, वाटत राहा, वाटत राहा सतत. आणि हीच उदाहरणं आहेत ना संताची. आता भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला आहे? जेलमध्ये. जेलमध्ये, आपला तर हॉस्पिटलमध्ये चांगला मस्त, बरोबर. आईला किती यातना झाल्या, कसलं नशीब असेल ते. 7 पोरं भावानी मारावीत आणि 8वा फक्त जिवंत राहावा, कसलं नशीब. आणि त्या मुलाला रात्री पूर ओलांडून पलीकडे जायला लागेल तर वेलकम करायला पुतना मावशी. एक तरी गोष्ट सरळ आहे का? अशा परिस्थितीत संत म्हणजे देवाच्या अवतारांनी जगून दाखवलं, हसत हसत. कृष्णाचा फोटो कुठं रडताना दिसलाय का? असं चित्र तुम्हाला दिसलंय कुठं? काही नाही, मस्त आनंदात सगळं हसत, बाललीलांपासून शेवटपर्यंत. मग ही चरित्र आम्हाला काय शिकवतात? महाभारतामध्ये द्रौपदी समोर दुर्योधन घसरून पडल्यावर ती म्हणाली, अंधे का बेटा अंधा, आंधळ्याचा मुलगा आंधळा, आणि त्याचा राग आला म्हणून म्हणे तो सूड उगवायला गेला वगैरे. खरंच बोलली होती ती, नाही म्हणली तर दुसरं कोणतरी म्हणलं असतं. फरक काय? आपल्या दृष्टिकोनात फरक आहे. आपण ते कसं घेतो ह्याच्यावर जास्त अवलंबून आहे. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची आपली दृष्टी म्हणजे दृष्टी नाही म्हणत मी, दृष्टिकोन कसा आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून समजूतदारपणासारखं अमृत जगात नाही. समजून घ्या. आता मला एखादा म्हणला तुम्ही गाढव आहात, अशी कल्पना करूया, तुम्हाला कुणाला तरी आवडलं आणि म्हणले तुम्ही गाढवासारखे बोलताय, तर मी फक्त मला चेक करावं लागेल की गाढव नाही बाबा, तसं तोंड नाही, शेपटी नाही, 4 पाय नाहीत, पाय 2च आहेत. मग त्यांना म्हणू द्या, दुर्लक्ष करूया. आणि समजा त्यांच्या बोलण्यात खरंच काही तथ्य असेल तर ते इम्प्रूव्ह करूया, दुरुस्त करूया. ह्याच्यापेक्षा वेगळं काय तर भांडत बसून काय फायदा? काय तर भांडणं होत आहेत ती केवळ इगोमुळे होत आहेत, दुसरं काय कारण नाही. अहंकारामुळे भांडणं होत आहेत, गैरसमजामुळे भांडणं होत आहेत. त्यामुळं समजूतदारपणासारखं अमृत नाही. पाहणं सुधारायचं आहे. सद्गुरू म्हणतात, परमार्थाचं वर्म पाहण्यात. हे समजलं नाही की सगळा परमार्थ पाहण्यात. पाहणं. पसायदान मागितलेल्या ज्ञानेश्वर महाराजांना भिक्षा देताना झोळीत माती टाकली. गृहस्थाश्रमी असणारे वडील संन्यास घेतल्यानंतर त्यांच्या गुरूंच्या सांगण्यावरनं काशीवरनं परत आले, म्हणून तरी इतकी विद्वान भावंड आपल्याला मिळाली. ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ हे मिळाले कशामुळे आपल्याला? ते परत म्हणून मी गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे म्हटलं. ते आल्यामुळं इतकी विद्वान, इतकी बुद्धिमान माणसं आपल्याला मिळाली आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं. पण त्यांना त्रास दिल्यावर सुद्धा ते पसायदान म्हटले, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण. काय विचार असेल बघा तो. आणि मनाची व्यापकता. स्ट्रेस कधी येतो, टेन्शन काय तर सांगू तुम्हाला, आपली मनं संकुचित आहेत. आपली घरं खूप मोठी झाली, आपली मनं लहान झालीत, संकुचित मन आहेत आपली, म्हणून आपल्याला त्रास होतोय. म्हणून आपलं मन मोठी करा ना संतांसारखी. तुका आकाशा एवढा असं तुकाराम महाराज म्हणतात. कसं म्हणजे काय? त्याचं मन तितकं मोठं झालं, तोच देव झाला. देव पाहायला गेलो ते देवची होऊन ठेलो. तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. का झालं? हे मन मोठं झालं. आणि मन मोठं झालं ना तर काय म्हणतात ना, परमेश्वरी शक्ती सगळ्या तुम्हाला सहाय्य करायला लागतात. मुळात आपण जन्माला आलो तो आपला हेतूच असा आहे की आनंद देण्यासाठी आलो. इंग्लिश लेखकाचं ते स्टेटमेंट मला फार आवडतं, डॉक्टर मर्फी आहे. तो काय म्हणतो, गॉड इज लाईफ अँड लाईफ प्रिन्सिपल इज फ्लोईंग थ्रू यू एव्हरी मोमेंट. आपलं आयुष्य हे देवाचं आयुष्य आहे, परमेश्वराने धारण केलेलं आयुष्य आहे. पुढे म्हणतो, गॉड लव्स टू एक्सप्रेस हिमसेल्फ थ्रू यू. देवाला तुमच्या माध्यमातून प्रगट व्हायचं आहे. कशा रीतीने? गॉड लव्स टू एक्सप्रेस हिमसेल्फ थ्रू यू ॲज हार्मनी, पीस, जॉय अँड ॲबंडन्स. हार्मनी म्हणजे ऐक्यभाव, पीस म्हणजे शांतता, जॉय म्हणजे आनंद, आणि ॲबंडन्स म्हणजे समृद्धी. ह्याच्यासाठी तो आला. दिस इज द विल ऑफ गॉड. ही देवाची इच्छा आहे, ऑर द टेंडन्सी ऑफ लाईफ. ह्याच्यासाठी आयुष्य आहे. हावेवर, परंतु हे नडतं. हावेवर, इफ यू सेटअप रेजिस्टन्स टू दिस फ्लो ऑफ लाईफ इन युअर माइंड, this emotional congestion will get snarled up in your subconscious mind and will cause all types of calamities, sufferings. म्हणजे काय तर खरं देव आलाय आनंदासाठी आणि आपण त्याला विरोध करतोय. आपल्या विचाराने आपण विरोध करतोय. लॉटरीच तिकीट काढायला एखादा माणूस गेला आणि समजा तुम्ही त्या स्टॉलवर जवळनं चाललाय, तर तिकीट का घेतोय? लागावं म्हणून तर घेतोय ना.
पण तुम्ही नुसतं हटका ना, काय आज लॉटरी घेता, उत्तर काय येणार माहिती आहे का? इतकं नशीब चांगलं असल्यावर इतके अपघात झाले असते. सगळे घेतात म्हणून आम्ही पण घेतो. इन द हार्ट ऑफ हार्ट विचार काय? म्हणजे ज्याला वाटतंय निरोगी राहावं त्याचे विचार रोगाचे आहेत. ज्याला आयुष्यात भरपूर मिळावं वाटतंय त्याला भीती वाटत राहते सारखी. बघा ना तुम्ही, ज्याला काही नाही ना त्यालाही भीती वाटते, आणि ज्याचं सगळं बरं चाललंय त्याला काय भीती वाटते माहिती आहे का? पुढचं टिकेल काही, असंच सगळं टिकेल का, ह्याची जास्त भीती वाटते. त्यामुळं एकमेकांकडे पाहण्याची दृष्टी बदला. सासूने सुनेकडे लेक म्हणून पाहावं, फक्त रूप बदललं, दुसरं काय बदललं? सुनेने सासूकडे पाहताना त्या आपली आईच आपल्याशी बोलते असं म्हणून पाहावं. दृष्टी बदलायची, फक्त दृष्टिकोन बदलायचा. म्हणून तुकाराम महाराजांना ज्या वेळेला विचारलं की तुम्ही खरं देव कोणाला समजता, त्यांनी जी व्याख्या केली देवाची ती सुंदर केली आहे. ते काय म्हणतात? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. रंजले गांजलेत ना त्यांना जो आपुलकीने पाहतो, दोन्ही प्रकारे, आर्थिक गांजलेले असतील किंवा मनाने सुद्धा काय म्हणूया वीक झालेले असतील, त्यांना आपलं म्हणणारा तो महत्त्वाचा आहे. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. लोणी जसं आत बाहेर मऊ असतं तसा सज्जनाचं चित्त तितकं मऊ असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे सगळ्या प्रती. पुढे म्हणतात ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरीजो हृदय. ज्याला कुणाचा आधार नाही त्याला जर तुम्ही कवटाळत असाल, म्हणजे आपुलकी दाखवत असाल, त्याला मदत करत असाल, ती एक कंडिशन त्यांनी सांगितली. आणि पुढं म्हणाले दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी. आपल्या मुलावर जेवढं आपल्याला प्रेम करता येतं तितकंच आपल्याकडं काम करणाऱ्या नोकरांवर सुद्धा करता आलं पाहिजे. म्हणजे असं नाही म्हणत मी प्रॉपर्टी त्यांना द्यायची, पण तितक्या आपुलकीने, जिव्हाळ्याने, प्रेमाने त्यांना वागवता आलं पाहिजे. तुका म्हणे सांगू किती तोच देवाची मूर्ती. ह्याच्यापेक्षा वेगळा देव काय? म्हणून आपल्याला पाप पुण्य नीट करणं महत्त्वाचं आहे. आपल्याला वाटतं उपवास केला, एकादशी धरली, देवाला हार घातला, एखाद्या आंधळ्या भिकाऱ्याला 5 रुपये दिले, आपल्याला वाटतं मोठं पुण्य झालं. तीर्थयात्रेला जाऊन आला, पायात चप्पलसुद्धा घातली नव्हती, त्यांनी सांगितलं घालू नको म्हणून. त्यांनी कधी सांगितलं तुम्हाला असं करा म्हणून? आणि मला अजून कळलं नाही, साबुदाणा खाल्ल्यावर पुण्य आणि गहू खाल्ल्यावर पाप. काय प्रकार आहे? गहू देवाचा आणि साबुदाणा देवाचा, असं कसं काय? म्हणजे काय मग तर 12 महिने साबुदाणाच खावा, त्याच्यासारखं पुण्य नाही. बसा अर्धा तास आतच मग, कार्बोहायड्रेट त्याच्यात आहे तर करायचं काय त्याला? नीट लक्षात घ्या, खाण्याची काय संबंध आहे पाप पुण्याचा? काहीच संबंध नाही, काहीही संबंध नाही खाण्याचा. काय तुम्ही काही खाल्लं तर ती जर देवाचीच निर्मिती आहे ना, मग खाण्याचा संबंध कुठे आला? संबंध आहे मनाचा, संबंध आहे देवाशी, तो विचारांचा संबंध आहे. थॉट वर्ल्ड इज मोर रिअल दॅन द मटेरियल वर्ल्ड, बिकॉज मटेरियल वर्ल्ड इज द मॅनिफेस्टेशन ऑफ थॉट वर्ल्ड. विचार जगताचा जास्ती परिणाम आहे. म्हणून एकमेकांविषयी चांगला विचार करा, एकमेकांच्या भल्याचं चिंतन करा. आयुष्यभर बायकोला त्रास देतात आणि नंतर मग काय, श्राद्धाला जिलेबी कोणी खायची? फोटोनी. नीट लक्षात घ्या तुम्ही, हयात असेपर्यंत, मी आहे तोपर्यंत, मी नेहमी सांगतो नवरा बायको बेस्ट फ्रेंड असतात. पोरंसुद्धा उडून जातात आपापल्या मार्गाने, शेवटपर्यंत कोण राहतं? पती पत्नी एकमेकांसाठी राहतं. त्यांचंच पटणं झाले म्हातारपणात प्रॉब्लेम. उलट काय काय बायका तर त्यावेळेला सूट घेतात. अच्छा, तरुणपणी त्रास दिला काय, आता सगळी पोरं माझ्या बाजूने आहेत, आता बुक काय करतो? अरे काय याला अर्थ आहे का? एक ग्रस्त मला पुण्यात भेटले, म्हणले मी एकटा राहतोय, सगळे एका बाजूला गेले, करायचं काय? असं होता कामा नये, लक्षात घ्या. डाळिंबाचे दाणे जसे एकमेकाला धरून असतात ना, तसे धरून राहा. ह्याला फॅमिली म्हणतात, ह्याला प्रपंच म्हणतात. एकमेकांच्या सोबत राहा. आणि येणार की हो संकट, येणार सगळं. संसाराला सागराची उपमा का दिली? भवसागर म्हणलंय, संसार सागर. बिना लाटाचा सागर असतो का? त्यामुळे काहीतरी घडणार, काहीतरी होणार. तुम्ही ते किती समजुतीने घेताय त्याच्यावर डिपेंड आहे. मला सांगा, आपण जय श्रीराम म्हणतो, त्याच्या कथेत कधी डोकावलं का आपण? चरित्र कसं आहे रामाचं? ज्या दिवशी, दुसऱ्या दिवशी उद्या अभिषेक व्हायचा आहे, सगळ्या राजे रजवाड्यांना आमंत्रणं गेलेत, ते इथं आलेत सगळे, सगळ्यांच्या खोल्या बुक आहेत, येऊन पाहुणे मुक्कामाला आलेत. आणि उद्या सकाळी राज्याभिषेक होणार आहे, काढलाय ऋषींनीच तो मुहूर्त काढलेला आहे. आणि रात्री येऊन वडील खोलीत बोलावून सांगतायत की हे सगळं कॅन्सल झालेलं आहे, तुमचे काय कपडे बिपडे असतील ते अभिषेकाचे, थाटाचे, राजाचे, ते सगळे पेटीतच राहू द्या, वल्कलं नेसायची आणि चालू लागायचं वनवासात. आणि 14 दिवसांसाठी नाही, 14 वर्षांसाठी. आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा पिरियड.
बाप सुद्धा म्हणतोय, राजाने दशरथ राजांनी सांगितलं की सेना तुझ्या हातात आहे, मला खूप वाईट वाटतं, मी हा शब्द देऊन फसलो होतो आणि आज तो शब्द मला खरा करावा लागतोय. तू सेनापती आहे राज्याचा, ह्या सगळ्यांचा, सैन्य तुझ्या कंट्रोलमध्ये आहे, तू एक काम कर, तू मला जेलमध्येच टाक सरळ. मग तू मोकळा झाला. म्हणजे सगळ्या आज्ञांचं काय म्हणतात ना, मी माझं पाळलं, तू तुझ्या पद्धतीने केलं, तू मला जेलमध्ये टाकन, तू राज्य कर. रामाने नाही स्वीकारलं ते. नाही नाही, असू द्या, काही हरकत नाही, स्वीकारूया. ॲक्सेप्टन्स. मी सांगितलं ना, स्वीकारलं आणि चालू लागला पुढे. म्हणजे जो आधी फक्त राजा राम होता, तो 14 वर्षानंतर परत आल्यावर प्रभू राम झाला. कशामुळे? एकूण ह्या वर्तनात. आणि आता बघा परमेश्वराचे नियम कसे असतात. भरताला आयती गादी मिळून सुद्धा, आपल्या आईने मिळवून दिलेली असून सुद्धा, आणि आईला फूस लावणारी कोण होती? मंथरा नावाची दासी होती. आणि मंथरा आज सुद्धा आहे. कुणीही गेलेलं नाही. दॅट इज टेंडन्सी, ती प्रवृत्ती लक्षात घ्या. मंथरा घरोघरी येत, अजून येतात मस्तपैकी लावत लावत लावत, काय चाललंय, कसं चाललंय. त्यामुळं कुणी गेलेलं नाही. सगळेच. कंस सुद्धा जिवंत आहे, माझं मत आहे. काय आता हमासच्या त्या लोकांनी आईसमोर पोरं दगडावर आपटून जर मारत असतील तर कंस काय गेलाय का? आईच्या समोर जर बालकाला, 5 वर्षाच्या मुलाला गोळी घालत असतील तर कंस गेलेलं नाही, अजून तिथंच आहे, फक्त शस्त्र बदललीत. म्हणजे, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, राम ज्या वेळेला त्या वनवासाहून परत आले, जिंकून आले, रावणाला हरवून आले, आणि समोर आल्यानंतर सगळ्या आया औक्षणाला उभ्या होत्या. रामाने पहिलं दर्शन कुणाचं घेतलं असेल? कुणाचा अंदाज सांगा मला. कैकेयीचं दर्शन घेतलं पहिलं. बघा, म्हणजे जिच्यामुळे जावं लागलं तिचं दर्शन घेतलं. आणि आजही राम आहेत असं मला वाटतं. प्रवृत्तीने राम पण आहेत, म्हणून जग चाललंय. नेल्सन मंडेला, आफ्रिकेचे अध्यक्ष झालेले, ज्या व्यक्तीमुळे त्यांना 27 वर्षाचा तुरुंगवास घडला, बघा, त्यांना हे अध्यक्ष झाल्यानंतर आफ्रिकेच्या विकास डेव्हलपमेंटची मीटिंग जेव्हा बोलवली, त्यावेळेला ते म्हणलं पहिले निमंत्रण त्यांना द्या. आपण बोलवलं असतं, आपण सुपारी दिली असती, बाहेर आली. म्हणजे आपण म्हणजे इनसेन, तुम्ही नाही, आपण सगळे चांगले आहोत हॉलमधले, टाऊन हॉलमधले. काय बघा तुम्ही, माणसं उगीच होत नाहीत तशी मोठी. म्हणजे, आणि ते कुणाला मानत होते? महात्मा गांधींना गुरु मानत होते. म्हणजे काय सांगण्याचा हेतू लक्षात घ्या की संतत्व कशाला म्हणतात. हे अमेरिकेचे अध्यक्ष झालेले अब्राहम लिंकन, त्यांच्याकडं अध्यक्ष अपॉइंट करतो मंत्रिमंडळ, बरोबर. डिफेन्स मिनिस्टर अपॉइंट करायचे होते, संरक्षण मंत्री. आणि ॲप्लिकेशनमध्ये एक नाव होतं स्टेट ॲडविन म्हणून. तर लिंकन साहेबांनी आपल्या PA ला विचारलं की हा माणूस कसा आहे, हाऊ इज ही. कोण? स्टेट ॲडविन. त्यांनी सांगितलं, सर हा तुमची म्हणजे पर्सनल खाजगीत असतात ना, 4 चौघ बसल्यावर प्रचंड टवाळी करतो, टिंगल करतो, निंदा करतो तुमची, असा माणूस आहे. केलं असतं का आपण आपल्याकडे कुणी? बरोबर आहे की नाही? असं कुणी करेल का? ते म्हणले ते जाऊ द्या, ते बाजूला ठेवा जरा थोडा वेळ. लिंकनने विचारलं, अब्राहम लिंकनने, की मग पण ह्यांचं देशाविषयी काय, म्हणजे एकूण स्टडी काय आणि देशभक्ती कशी, हे मला सांगा. त्याच्यावर म्हणले शंकाच घ्यायला जागा नाही. ही इज व्हेरी इफिशियंट, अत्यंत कार्यक्षम माणूस आहे, अत्यंत हुशार आहे आणि देशावर प्रचंड निष्ठा असलेला माणूस आहे. तुमच्याबद्दल असं का बोलतो माहीत नाही, पण टवाळी करतो, चेष्टा करतो वगैरे वगैरे. ते म्हणले त्यांची अपॉइंटमेंट करूया. डिफेन्स मिनिस्टर म्हणून अपॉइंट केला. लिंकन वारल्यानंतर श्रद्धांजलीच्या सभेत भाषण करताना ह्या माणसाने सांगितलं, इतका सच्चा राजकीय नेता माझ्या पाहण्यात अजून नाही. देशासाठी माझ्याबद्दल काय सोडून देऊ, बाजूला ठेवायचं. आज आपल्याकडे निष्ठेची व्याख्या काय करून ठेवली आपण? लक्षात घ्या, हा जो फरक आहे ना, म्हणजे आपण ज्यावेळेला स्टडी करतो, आपण इतिहासाची पुनरावृत्ती का होते, इतिहासापासून आपण काय शिकतच नाही. सो हिस्ट्री रिपीट होत राहते परत 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 परत. आपण नुसतं बोलताना म्हणतो 75 वर्ष झाली, काय बदलच होईना, उलट जास्त परिस्थिती चिघळत चालली आहे. तर हे घडू नये असं वाटत असेल तर आयुष्यामध्ये कॉम्प्रोमाइज करणं, आयुष्यात तडजोड करणं, दुःखाचा तडा जाऊ न देता सुखाची जोड करणे म्हणजे तडजोड. 10 वर्ष केसेस चालतात बांधावरच्या. बघा तुम्ही, बाहेरचे लोक आपल्याकडं काय काय, ते एक अधिकारी भाषण करायला आले होते, ते म्हणले आपल्याकडं उलट परदेशातल्या लोकांनी शिकायला आलं पाहिजे. काय? बांध कसा फोडायचा, वारीला जाताना पाणी कसं वावरात सोडायचं, ऊस नाही गेला पाहिजे. ट्रेनिंग आहे आपल्याकडे, मोठं ट्रेनिंग आहे लक्षात. पण हे पाप आहे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. हे खरं पाप आहे.
वनस्पतीला सुद्धा जीव आहे ना. म्हणजे त्याच्या वावरात पाणी सोडून त्याचा ऊस टायमात न जाऊ देणं म्हणजे ऊसाचा सुद्धा शाप लागणार आहे. नीट लक्षात घ्या, कारण तिथेही सजीवता आहे, प्रत्येक ठिकाणी चैतन्य आहे. ज्ञानेश्वर महाराजच म्हणतायत, सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारे. सगळ्यामध्ये चैतन्य आहे. वनस्पतीमध्ये सुद्धा आहे. पिकावर प्रेम करता येतं, त्या शेतकऱ्याचं पीक चांगलं येतं. हा फरक लक्षात घ्या. त्यामुळे त्याला सुद्धा कळतं, सजीवाला कळतं, प्राण्याला कळतं. म्हणून तर म्हणलंय, ॲज यू अल्टर युअर थॉट्स टुवर्ड्स थिंग्स अँड अदर पीपल, थिंग्स अँड अदर पीपल विल अल्टर टुवर्ड्स. ते तुमच्या प्रति विचार बदल. जो सर्वांचा विचार करतो, सर्वजण त्याचा विचार करतात. एकटा माणूस सुखी होऊ शकत नाही, एकटा माणूस यशस्वी होऊ शकत नाही, एकटा माणूस जगू सुद्धा शकत नाही, अशी परिस्थिती. म्हणून घरात आपले जसे डाळिंबाचे दाणे असतात तसं राहणं फार महत्त्वाचं आहे. मी नेहमी सांगत असतो, काळा कोट आणि पांढरा कोट यांची शक्यतो गाठ पडू नये. काळा कोट म्हणजे वकील असेल तर माफ करा, म्हणजे ठराविक गोष्टीसाठी जायला लागेल, पण शक्यतो लांबून नमस्कार असलेला बरा. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, त्याचं कारण ते आहे. आणि डॉक्टरची गाठ पडू नये शक्यतो, त्याचं कारण ते आहे. कारण 50पर्यंत आपण जे करतो ते आपल्या कुटुंबासाठी, आणि 50च्या पुढं सगळं डॉक्टरसाठी. अर्थार्जन कोणासाठी? स्वतःसाठी का डॉक्टरसाठी? पहिली फाईल वेगळी असते आणि नंतरची फाईल वेगळीच बनते. हा BP, हा डायबिटीस, आणि तसले विचार तरी कशा काय काय ते भारी मिरवायची सवय असते. हे का ह्या वेळेला 190, अरे तुला काय काय पडले, गप्प बसणं बाबा. आता मी सकाळी सारसबागेत फिरायला जातो, अपेक्षा काय भेटल्यावर? गुड मॉर्निंग, नमस्कार, सुप्रभात, असं काहीतरी म्हणा की. जवळ विचारणार, तुमची साखर किती? म्हटलं पोतभर आहे. अरे काय काय पडलंय साखरेचं नाही. सकाळीच जर तुम्ही चर्चा सुरू केली, साखर किती, BP किती, वाढणार ते. जे उच्चारणार, जे विचार करणार तेच घडणार ना. विषय सुद्धा तसले काढून. रोग बरा होऊ दे असं कधीच म्हणू नका. म्हणून प्रार्थनेत काय आपल्याला? सर्वांचं आरोग्य चांगलं राहते. आरोग्य हा शब्द, रोग कशा? रोग हा निगेटिव्ह शब्द आहे. कर्ज फिटू दे असं म्हणू नका, कर्जच मुळात निगेटिव्ह शब्द आहे. आपण काय म्हणले प्रार्थनेत? ऐश्वर्यात ठेव. ऐश्वर्य म्हणजे समृद्धी. मग कर्ज वजा होऊन सुद्धा शिल्लक राहील, फिटून शिल्लक राहिलं पाहिजे. सर्वांना चांगली बुद्धी दे. बुद्धी म्हणजे शहाणपण, बुद्धी म्हणजे हुशारी, देवाच्या जवळ जाणारी बुद्धी, देवापासून दूर जाणारी ती दुर्बुद्धी, ती नको. चांगली बुद्धी दे. सगळ्यांना चांगलं आरोग्य दे. आरोग्याची किंमत सगळ्यांना कोविडमध्ये कळली. देवाचे आभार माना की कोविड होऊन सुद्धा आपण इथं ऐकायला आहोत, सगळे राहिलेले नाहीत. त्याच्यासाठी देवाचे आभार मानले पाहिजे. काय सांगायचं आहे तुम्हाला राव, काय काय स्टोऱ्या परत सांगत बसतात. कसा लपलो, कसं ते मिळवलं खाणं, कशी औषधं आणली, काय तसल्या स्टोऱ्या. मला कधी कधी प्राणी त्या बाबतीत बरे वाटतात. खरं तुम्हाला सांग, हरणं कधी एकमेकात म्हणतात का हो, किती पिढ्या खाल्या वाघाने, तुम्हाला काय सांगायचं आता? काय नाही, अजिबात नाही. किंवा वाघाच्या तावडीतनं सुटलं तरी आपलं सुरू लगेच चरायला सुरुवात होती. असं स्टोरी नाही सांगत बसत, किती पळाला मागं, मी कसा आलो, काय काही नाही. प्राणी वर्तमान काळात जगतात. प्राणी कसलंही व्यसन करत नाहीत. मी निपाणीला गेलो, ते म्हणले गाढव सुद्धा तंबाखू खात नाही. खात नाही तंबाखू गाढव, ते वास सुद्धा घेत, त्याला सहन होत नाही. माणसांना कशाला लागतं काय माहिती. मी शेतात गेल्यावर एकाला विचारलं, नांगर सोडला आणि बैल सोडली होती, झाडाखाली बसला. म्हणलं हे कशाला लागतं? म्हणलं शिन जातो. म्हणलं कशाचा शिन? म्हणलं कामाचा शिन. म्हणलं काम जास्ती तुम्हाला आहे का बैलाला आहे? ते म्हणले अर्थात बैलाला, मला कसं जास्ती असेल. मग म्हणलं ते दोन्ही बैल जे सोडलेत झाडाखाली, तर असं कधी दृश्य बघितलं का की एक बैल दुसऱ्या बैलाजवळ जाऊन म्हणतो गाय छापाय का? काय संबंध आहे का? प्राण्यांना व्यसन नाही. एक सिनेमा आला होता 7च्या आत घरात. प्राणी 7च्या आत घरात येतात, माणसं 7 नंतर बाहेर पडतात, यायची गॅरंटी नाही. सगळं उलट आहे बघा. प्राणी कुठलाही भूक लागल्याशिवाय खात नाही, कुणीच खात नाही भूक लागली. माणसाला नुसतं सांगा रत्नागिरीचे आंबे, ठीक आहे आता तुम्ही म्हणताय तर किती खावं, पुन्हा जेवायला बसवलं तरी जेवता यावं एवढंच खावं. अर्धपोटी राहा, कसलाही आजार होणार नाही. जे काय व्हायचं ते खाऊन खाऊन होते, न खाता काही होत नाही. त्यामुळं भुकी तो सुखी, आहार कमी, त्यानंतर माफक का होईना व्यायाम करा. वॉकिंग जे आहे ना, एक असतो डार्लिंग वॉक, एक वॉर्निंग वॉक, बरोबर ना. डॉक्टरनी सांगितलं मग चालायला सुरुवात करायची. आणि एक सकाळी ग्राउंडवर जातात ते आपल्या असंच शोधायला काय काय आपण हाती लागतंय का. तो डार्लिंग वॉक, वॉर्निंग वॉक, मॉर्निंग वॉक, काही करा, सायकल चालवा, स्विमिंग करा, काही करा, पण हे मशीन चांगलं राहण्यासाठी आवश्यक आहे. पचनसंस्था चांगली पाहिजे, रक्ताभिसरण चांगलं पाहिजे, आणि आनंदी का राहायचं आहे? हार्ट अटॅक वगैरे असल्या गोष्टी, साखर बिकर आपल्याला काही नको तसलं. आनंदी राहायचं.
पैशाचं प्लॅनिंग करा. इफ यू फेल टू प्लॅन देन यू प्लॅन टू फेल, असं इंग्लिशमध्ये वाक्य आहे. तुम्ही नियोजन करायला चुकला की तुमचं सगळं फसलंच, म्हणजे तुम्ही अपयशाचंच नियोजन केलं. त्यामुळे आपल्या स्वतःचं प्लॅनिंग करता आलं पाहिजे. किती पैसे लागणार आहेत आपल्याला, काय काय जबाबदाऱ्या आपल्यावर आहेत. सेविंग करताना सुद्धा आजकाल सहकारी बँकेचं प्रॉब्लेम झाल्याचं काय सांगता येत नाही सहकारी संस्थांचं. त्यामुळे पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवा. काही पैसे सोन्यात असावेत, काही जमिनीत असावेत, प्रॉपर्टीत असावेत, चांगल्या ठिकाणी सुरक्षित असावेत. शेअर्स काय म्युच्युअल फंड, व्यवस्थित काळजी घेऊन पैसे ठेवा. मला इतकं वाईट वाटतं ते पहाटेपासून रांगा लागल्या, पैसे आमचे मिळणार, काय परिस्थिती. आणि पेन्शनर झाल्यावर पैसे गेले तर किती वाईट वाटतं ते. त्यामुळे सेविंग करा. जामीन राहताना काळजी घ्या. आजकाल जामीनदारालाच पकडती बँक, त्याच्याकडनं नाही झालं की ह्यालाच पकडायचं. त्यामुळे जामीन राहताना लगेच आपलं कुठंतरी सह्या मारा, आणि ते असतं 25 पानाचं बंडल, आपल्याला काय कळत नाही, बारीक अक्षर असतात, करून टाकल्या सगळ्या सह्या की झाला प्रॉब्लेम. त्यामुळे जामीन राहताना सावध राहा. सेविंग करा. वृद्धापकाळात स्वतःची तरतूद ठेवा. सगळं हवाली करू नका. पूर्वीच्या माणसांची म्हण आहे, बसायचा काय जेवायचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. त्यामुळं मला MIDCत प्लॉट घ्यायचा आहे, मला अमकं करायचं. तुझं तू कर बाबा, जेवढं करायचं तुला शिकवलं, तुला घर बांधून दिलं आहे, आता जास्ती गोळ घालू नको, माझी मला तरतूद. नाही तर पुन्हा तुम्ही जर म्हणला ना पंढरपूरला जायला 500 दे, ती म्हणाल कशाला जाता इतक्या गर्दीत. गर्दीत नाही, त्याला 500 द्यायचे नाहीत. घडी घडी हात पसरायची गरज पडली नाही पाहिजे, म्हणून स्वतःची तरतूद ठेवणं आवश्यक आहे. सेविंग, स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स ठेवा. आजकाल खूप महाग झालं आहे, लाखो रुपये बिलं होत आहेत. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स असणं आवश्यक आहे. FD काय म्युच्युअल फंड हे सगळं असणं आवश्यक आहे. त्यामुळं आर्थिकसुद्धा तरतूद आपली खूप जास्त महत्त्वाची. ऐश्वर्य, आरोग्य. आरोग्यामध्ये आरामात माणूस 120 वर्ष जगू शकतो असं आपलं लाईफ आहे. जंक फूड, फास्ट फूड, काय काय नाही तो वडापावून ते रतीबच लावलेला असतो. चूक आहे ते, कधीतरी वेगळी गोष्ट आहे. पण आहार व्यवस्थित असला पाहिजे, विहार म्हणजे व्यायाम आवश्यक असला पाहिजे, आणि विचाराच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. चेंज युअर थॉट्स, चेंज युअर डेस्टिनी. विचार अत्यंत चांगले ठेवा तुमचे मनामध्ये. मी सांगितलं ना, ही प्रार्थना म्हणत मी आता तुम्हाला गॅरंटी देतो. आता आमचे सगळे नामधारक आहेत ना जीवनविद्या मिशनचे, घरोघरी जाऊन प्रार्थना म्हणता येतात तुमच्या भल्यासाठी, आणि तिथं साधना करतायत. देवा ह्यांचं भलं कर, देवा ह्यांचं कल्याण कर, देवा ह्यांचा संसार सुखाचा कर, देवा ह्यांची भरभराट होऊ दे. तुम्ही ही फक्त प्रार्थना म्हणा, 6 महिन्यात तुम्हाला रिझल्ट आहे. विदिन 6 मंथ्स सगळा चमत्कार घडावा असे रिझल्ट तुम्हाला मिळेल. आम्ही ते अनुभवलं. त्याचं कारण का, विचाराच्या दृष्टीने आपण सावध राहणं खूप महत्त्वाचं आहे. लक्षात